गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। जेतु जेतु इंद्राश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात दत्त जयंती निमित्त हा खास व्हिडिओ। ही दत्तात्रयांविषयीची खास माहिती। मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती। यावर्षी दत्त जयंती 4 डिसेंबर या दिवशी आहे। आपल्याला माहीतच आहे की दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असते। म्हणूनच या दिवशी दत्तांची मनोभावे सेवा करावी, नामजप करावा, उपासना करावी आणि त्यातून अधिकाधिक लाभ मिळवावा। त्यामुळेच हा सर्व प्रपंच आहे। या दिवशी श्री गुरुदेव दत्त हा नामजप अधिकाधिक करावा। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। त्यांना दैत्य असे म्हणायचे। देवगणांनी त्या आसुरी शक्तींना म्हणजेच दैत्यांना नष्ट करण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु ते सर्व प्रयत्न असफल झाले। तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात श्री गुरुदेव दत्तांना अवतार घ्यावा लागला आणि त्यानंतर हे दैत्य नष्ट झाले। दैत्य नष्ट झाले तो दिवस आनंदाचा आणि तोच दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। परंतु तुम्हाला माहिती आहे का की दत्त जयंती साजरी कशी करावी याविषयी शास्त्रात विशिष्ट असा विधी आढळून येत नाही। परंतु साधारणपणे दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करत असतात। सगळीकडेच ही प्रथा आहे। यालाच गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात। महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहेत। या ठिकाणी दत्त जयंतीला विशेष उत्सव केला जातो। महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडूमध्येही दत्त जयंती साजरी केली जाते। काही ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी दत्तयाग केला जातो। आता आपण पाहूया की दत्त देवतेचे विशिष्ट कार्य काय आहे। श्री दत्तगुरूंना पूर्वजांना गती देणारी देवता असं म्हणतात। आपल्याला माहीत आहे की जसं गणपती ही बुद्धीची देवता आहे, सरस्वती ही विद्येची देवता आहे, तसेच दत्तगुरू हे पूर्वजांना गती देणारे आहेत। पूर्वी काय व्हायचं की श्राद्ध किंवा उपासना ही अत्यंत मनोभावे केली जायची, परंतु आताच्या काळात श्राद्ध पक्ष साधना व्यवस्थित होत नसल्यामुळे आणि त्याचमुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे पूर्वजांपासून होणारे त्रास वाढलेले आहेत। मग श्री दत्तगुरू काय करतात, पूर्वजांना गती देतात आणि त्यांचा उद्धार करतात। त्यामुळे दत्तांच्या उपासना जास्तीत जास्त होते आणि ह्या दत्तांच्या उपासनेमुळेच आपल्याला होणारा पूर्वजांचा जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते, त्यांना पुढची गती मिळते आणि त्यामुळंच दत्तात्रेय आपल्याला भक्तवत्सल असे वाटू लागतात। दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख असा संगम आहे। भगवान दत्तात्रेय म्हणजे कोण हो, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित रूप म्हणजेच श्री दत्तात्रेय। ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप आहेत, श्री विष्णू वात्सल्य स्वरूप आहेत आणि श्री शिव हे वैराग्य स्वरूप आहेत। अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणारे दत्तात्रेय आणि त्यांच्यामध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम आपल्याला आढळतो। भगवान दत्तात्रेय हे वैराग्य आहेत, त्यांच्यामध्ये वैराग्य भाव आहे, त्यामुळे त्यांचे जीवन संन्यासाचे जीवन आहे। त्यांचा निवास हा मेरू शिखरावर असतो आणि त्यांची संध्या बाकीचे दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात। त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती ही प्रबळ आहे, त्यामुळेच त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही। ते पाहिजे तिथं स्वेच्छाविहार करू शकतात। ते जीवनमुक्त असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये वैराग्यभाव प्रबळ असल्यामुळे ते ब्रह्मांडात इकडे तिकडे कुठेही वावरू शकतात। परंतु ते कुठल्याही मायेत बद्ध नाहीत, पण भक्तांच्या प्रेमाच्या मायेत मात्र ते बद्ध आहेत। कोणत्याही भक्ताने त्यांचे स्मरण केले की ते तात्काळ प्रकट होतात। म्हणूनच तर आपण त्यांना स्मृत्युगामी असे म्हणतो। भगवान दत्तात्रेय हे स्वतः सद्गुरू पदावर विराजमान आहेत, परंतु ते सतत शिष्याच्या अवस्थेत वावरतात।
शिष्य म्हणजे काय तर जो अखंड शिकत राहतो तो शिष्य, आणि दत्तात्रय स्वतःला अविरत शिष्यच मानतात. दत्तगुरूंच्या या शिष्य अवस्थेमुळे त्यांनी 24 गुणगुरू केलेले आहेत. म्हणजे चल अचल वस्तूच्या गुणधर्मांना त्यांनी गुरु मानले आहे. जसं दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केलं, आणि पृथ्वीमधील कोणते गुण त्यांनी पाहिले तर पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण त्यांनी पृथ्वीकडून घेतली. वायूकडून विरक्तीची, पाण्याकडून स्नेहभावाची, अग्नीकडून पवित्रतेची, समुद्राकडून परोपकाराची शिकवण त्यांनी घेतली. क्षमाशीलता, भक्तवत्सलता ही दत्तगुरूंची वैशिष्ट्ये आहेत. आणि गुरुस्वरूपात पूजला जाणारा एकमेव देवता म्हणजे श्री गुरुदेव दत्त हे आहेत. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री भालचंद्र महाराज हे दत्तात्रयांचे प्रमुख अवतार आहेत. दत्तात्रयांमुळे काय होतं की देहातील 7ही चक्रांची शुद्धी होते आणि आपल्याला उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्याचमुळे आपण श्री दत्तात्रयांना 7 प्रदक्षिणा घालाव्यात असाही एक प्रघात आहे. सप्ताहातील 7 वारांपैकी गुरुवार हा श्री दत्त तत्वाशी संबंधित असा वार आहे. दत्त तत्वाचा रंग पिवळा आहे, म्हणजे श्री दत्तगुरूंना पिवळी फुलं किंवा पिवळे वस्त्र अर्पण केले जाऊ शकते. साखर मिश्रित दूध आणि रव्याचा शिरा दत्तात्रयांना नैवेद्य म्हणून प्रिय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि अलख निरंजन हे दत्तात्रयाशी संबंधित प्रसिद्ध असे जयघोष आहेत. माहूर, गिरनार, कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कुरवरपूर, पिठापूर, वाराणसी, श्रीशल्य, पांचाळेश्वर ही दत्तांची काही तीर्थक्षेत्र आहेत. दत्तांची सर्वच तीर्थक्षेत्र अत्यंत जागृत अशी आहेत. या तीर्थक्षेत्रांना आपण भेट दिली की आपल्या ते लक्षात येतं आणि दत्ताच्या शक्तीची अनुभूती आपल्याला नक्कीच येते. आता आपण दत्तगुरूंचे चित्र पाहिले तर आपल्याला काय जाणवतं की दत्तगुरूंच्या चित्रामध्ये पाठीमागे गाय आणि औदुंबर वृक्ष आहेत, तर पुढे 4 श्वान असतात. दत्तांच्या पाठीमागे असलेला औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे, कारण त्या वृक्षामध्ये दत्त तत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे काय तर गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद आहेत. याचा अर्थ दत्त हे ज्ञानसंपन्न आहेत. गाय आणि कुत्री ही एक प्रकारे दत्तांची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून आपले रक्षण करतात. दत्तात्रयाच्या खांद्याला एक झोळी असते. ही झोळी म्हणजे काय तर मधमाशीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे मधमाशी ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करते, त्याप्रमाणे दत्तगुरू ही दारोदारी हिंडून भिक्षा गोळा करतात. भिक्षा मागितल्याने अहम लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही आपल्यातील अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशी वृत्तीच्या प्रतीक आहेत. आता आपण पाहूया की श्री दत्तात्रयांना दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रार्थना कशी करावी. हे दत्तात्रया, सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे. भूलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे. हे दत्तात्रया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तूच माझे रक्षण कर. तुझे संरक्षक कवच माझ्या भोवती सदोदित राहू दे. अशी प्रार्थना आपण श्री दत्तगुरूंना करूया आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त करूया. आपणा सर्वांना जैतू जैतू हिंदू राष्ट्रमच्या परिवारातर्फे दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.